नमस्कार, अलाइन बुक्समध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्शन मॉड्यूल कव्हर करणार आहोत. अलाइन बुक्समध्ये आम्ही प्रोडक्शन मॉड्यूल समाविष्ट केले आहे, ज्यात बिल ऑफ मटेरियल, प्रोडक्शन, असेंबलिंग, डिसेंबलिंग आणि एकूणच प्रोडक्शन फ्लो मॅनेजमेंटशी संबंधित विविध वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. प्रोडक्शन मॉड्यूलची वैशिष्ट्ये पाहण्यापूर्वी आपल्याला कंपनी सेटअपमधून काही सेटिंग्ज कॉन्फिगर कराव्या लागतील. कंपनी सेटअपमध्ये इन्व्हेंटरी सेटअपकडे जा. इन्व्हेंटरी सेटअपमध्ये दोन मुख्य पर्याय आहेत जे कॉन्फिगर करणे आवश्यक आहे: इश्यू टू प्रोडक्शन फ्लोअर आणि प्रोडक्शन प्रोसेस. चला प्रथम इश्यू टू प्रोडक्शन फ्लोअर बद्दल बोलूया. या सेटिंगमध्ये दोन पर्याय आहेत: कन्झम्पशन आणि फ्लो ट्रान्सफर. कन्झम्पशन म्हणजे जेव्हा प्रॉडक्ट प्रोडक्शन फ्लोअरला इश्यू करता तेव्हा स्टॉक आपोआप कमी होईल. दुसऱ्या बाजूला, जर स्टॉक लगेच कमी व्हावा वाटत नसेल कारण वस्तू आधीच तुमच्या ठिकाणी प्रत्यक्षात उपलब्ध, फ्लो ट्रान्सफर हा पर्याय निवडू शकता. दुसरी सेटिंग म्हणजे प्रोडक्शन प्रोसेस, जिथे दोन पद्धती उपलब्ध आहेत: कॅश आधारित आणि आधारित प्रक्रिया. या सेटिंग्ज कॉन्फिगर केल्यानंतर सेटअप सेव्ह करणे नक्की करा. आता आपण प्रोडक्शन मॉड्यूलकडे जाऊया. पहिला पर्याय आहे बिल ऑफ मटेरियल. बिल ऑफ मटेरियलमध्ये त्या कच्च्या मालाची माहिती असते जी विशिष्ट प्रमाणात तयार माल तयार करण्यासाठी आवश्यक असते. मुळात तुम्हाला काय करायचं आहे तर वर्णन द्यायचं, तुमचा तयार माल निवडायचा आणि बेस प्रमाण नमूद करायचं. उदाहरणार्थ, जर तुम्ही एका युनिटचा तयार माल तयार करत असाल तर त्या एका युनिटसाठी किती कच्चा माल लागेल हे तुम्ही ठरवायला हवं. तसेच आधीच्या बिल ऑफ मटेरियल बॉम्ब मधून कॉपी करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तुम्ही बाय प्रॉडक्ट्स आणि त्यांची प्रमाणेही निश्चित करू शकता. बाय प्रॉडक्ट्स म्हणजे उत्पादन प्रक्रियेत तयार होणारा स्क्रॅप किंवा वाया जाणारा माल. जेव्हा तुम्ही बॉम्ब तयार करता तेव्हा तुम्ही बाय प्रॉडक्ट आयटम्स नमूद करू शकता. त्यामुळे उत्पादन किंवा असेंबलिंग दरम्यान त्या आयटम्सचा साठा आपोआप वाढवला जातो. यानंतर तुम्ही बेस प्रमाणासाठी ओव्हरहेड खर्च नोंदवू शकता. उदाहरणार्थ, जर एका युनिटच्या उत्पादनासाठी 100 रुपये खर्च येत असतील तर तो खर्च तुम्ही इथे नोंदवू शकता. यामुळे उत्पादन किंवा असेंबलिंग दरम्यान खर्च आपोआप मोजला जातो. त्यानंतर तुम्हाला तयार होणाऱ्या वस्तूच्या बेस प्रमाणासाठी लागणारे सर्व कच्चे माल निवडावे लागतील. याशिवाय तुम्ही ही ग्रेड तुमच्या गरजेनुसार सानुकूलित करू शकता. या मॉड्यूलमध्ये आम्ही 5 पर्यंत कस्टम फील्ड तयार करण्याचा पर्यायही दिला आहे, जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कॉन्फिगर करू शकता. आता सेव्ह वर क्लिक करा. तुम्ही आतापर्यंत तयार केलेल्या सर्व बिल ऑफ मटेरियल बॉम्ब ची यादीही पाहू शकता. इथे 2 कॉलम उपलब्ध आहेत: एक बॉम्बचे वर्णन किंवा नावासाठी आणि दुसरा तयार वस्तूच्या नावासाठी. तुमच्याकडे ही यादी एक्सेल मध्ये निर्यात करण्याचाही पर्याय आहे. जर तुम्हाला बॉम्बची माहिती तुमच्या उत्पादन टीमसोबत शेअर करायची असेल तर तुम्ही सिस्टममधून थेट बॉम्ब प्रिंट करू शकता. आता आपण दुसऱ्या पर्यायाकडे जाऊया, म्हणजेच उत्पादन असेंबलिंग. उत्पादन असेंबलिंग मॉड्यूलमध्ये तुम्हाला शाखा, उत्पादन फ्लोअर, संदर्भ क्रमांक आणि संदर्भ दिनांक निवडण्याचे पर्याय दिसतील. तुम्ही विक्री आदेशातील आयटमही निवडावा लागेल. जर तुम्हाला ग्राहकाकडून ऑर्डर मिळाली असेल तर तुम्ही तयार वस्तूसाठी संबंधित विक्री आदेश निवडू शकता. यानंतर तुम्हाला बिल ऑफ मटेरियल निवडावे लागेल. एकदा तुम्ही तयार वस्तू निवडली की त्या वस्तूसोबत संबंधित असलेले बॉम्ब्स सिस्टम आपोआप शोधून ड्रॉपडाऊन यादीमध्ये दाखवेल. यानंतर तुम्ही बॅच प्रमाण प्रविष्ट कराल, म्हणजे या उत्पादन सायकलमध्ये तुम्ही किती प्रमाणात तयार माल तयार करत आहात किंवा करणार आहात. एकदा तुम्ही आवश्यक तपशील निवडले की
फक्त गेट RM कन्सप्शन वर क्लिक करा. या कृतीमुळे बिल ऑफ मटेरियलमध्ये दिलेली सर्व माहिती, जसे की कच्च्या मालाचा तपशील, ओव्हरहेड खर्च आणि बाय प्रॉडक्ट आयटम्स, आपोआप मिळवली जाईल. कच्चा माल मिळवल्यानंतर तुम्हाला एकूण ओव्हरहेड खर्च, तयार मालाचे प्रमाण आणि युनिटमागे तयार मालाचा खर्च पाहता येईल. यामुळे तुम्हाला उत्पादनाच्या वेळी विशिष्ट तयार वस्तूचा खर्च स्पष्टपणे समजतो, ज्यामुळे तुमच्या टीमला उत्पादन खर्च ट्रॅक आणि विश्लेषण करणे सोपे होते. इथे एक अटॅचमेंटची सुविधा देखील उपलब्ध आहे. तुम्हाला कोणतेही पूरक दस्तऐवज जोडायचे असल्यास या फीचरचा वापर करून ते करू शकता. याशिवाय आम्ही 5 सानुकूल फील्ड्स दिले आहे. तुमच्या ऑपरेशनल गरजेनुसार उत्पादन असेंबलिंग व्हाउचर तयार करताना अतिरिक्त माहिती नोंदवण्यासाठी तुम्ही या फील्ड्सचा वापर करू शकता. त्याच व्हाउचर स्क्रीनमध्ये तुम्हाला व्हाउचर कॉन्फिगरेशनचा पर्याय देखील मिळेल. यामुळे तुम्ही व्हाउचर सिरीज कॉन्फिगर करू शकता, नोटिफिकेशन तपशील सेट करू शकता आणि अप्रूव्ह वर्कफ्लो व्यवस्थापित करू शकता. या विभागाला व्हाउचर कॉन्फिगरेशन असे म्हणतात आणि यात तुमच्या अंतर्गत प्रक्रियांनुसार सानुकूलनासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. पुढे आहे अलाउ आयटम टाइप सेटिंग. इथे तुम्ही कोणते आयटम्स परवानगी द्यायचे ते ठरवू शकता. त्यामुळे फक्त निवडलेले आयटम टाइप्स आयटम सिलेक्शन विंडोमध्ये दिसतील. आयटम लिस्टचा पर्याय देखील उपलब्ध आहे. तुम्हाला प्रोडक्शन लिंक्ड विथ सेटिंग मिळेल, ज्यामुळे प्रोडक्शन आवश्यकतेनुसार संबंधित व्हाउचरसोबत लिंक करता येते. आधी सांगितल्याप्रमाणे नंबरिंग पर्याय तुम्हाला व्हाउचर सिरीज तुमच्या गरजेनुसार कॉन्फिगर करण्याची सुविधा देतो. नोटिफिकेशनचा पर्याय कर्मचाऱ्यांना, प्रोडक्शन मेजर्सना, वरिष्ठ व्यवस्थापकांना, स्टेकहोल्डर्सना सूचना पाठवायच्या असतील तर या सेटिंग्ज सक्षम करा. ईमेल, SMS आणि व्हॉट्सॲप पसंतीनुसार हे कॉन्फिगर करू शकता. अप्रूव्हल मॅनेजमेंट फंक्शनॅलिटी समाविष्ट केली आहे. हे मेकर चेकर्स संकल्पनेवर आधारित आहे. ज्याने एंट्री तयार केली त्याला मेकर म्हणतात. तो ती सबमिट करतो आणि मग ती दुसऱ्या व्यक्तीने, ज्याला चेकर्स म्हणतात, मंजूर करावी लागते. एंट्री केवळ मंजूर झाल्यानंतरच तुमच्या बुक्समध्ये दिसेल. तोपर्यंत ती पेंडिंग स्थितीतच राहील. आता पुढील पर्यायाकडे वळूया. डिसअसेंबली. डिसअसेंबलीचा वापर तेव्हा केला जातो जेव्हा तुम्हाला तयार झालेला प्रॉडक्ट पुन्हा वेगळा करायचा असतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा आपण एक तयार वस्तू तयार केली आहे, उदाहरणार्थ बॅटरी आणि इतर घटक वापरून असेंबल केलेला मोबाईल फोन. उत्पादनाच्या वेळी आपण हे सर्व भाग एकत्र करून तयार वस्तू बनवतो. मात्र जर ऑर्डर रद्द झाली किंवा तुम्ही उत्पादन पुढे करण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही डिसअसेंबली पर्याय वापरून हा प्रक्रिया उलटी करू शकता. डिसअसेंबली केल्याने कच्च्या मालाचा साठा वाढेल आणि तयार वस्तूचा साठा कमी होईल. ही प्रक्रिया उत्पादन असेंब्ली मॉड्यूल प्रमाणेच त्याच व्हाउचर फॉन्टचा वापर करते आणि सर्व पर्याय देखील तसेच उपलब्ध आहेत. मुख्य फरक म्हणजे डिसअसेंबलीमुळे कच्च्या मालाचे प्रमाण वाढते आणि तयार वस्तूचे प्रमाण कमी होते. इतर मॉड्यूल्स प्रमाणेच येथेही व्हाउचर कॉन्फिगरेशनचा पर्याय उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही क्रमांक, सूचना, मंजुरी आणि इतर गोष्टी सानुकूल करू शकता. याशिवाय या मॉड्यूलमध्ये आणखी काही वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. एंट्री कॉपी करा, एंट्री डिलीट करा, एंट्री रद्द करा आणि रद्द केलेली एंट्री पुन्हा पुनर्संचयित करा. तुम्ही ओपन बटण वापरून तयार केलेल्या सर्व एंट्रीज पाहू शकता. ओपनवर क्लिक केल्यावर एक पॉपअप विंडो उघडेल, जिथे तुम्ही आयटम, शाखा आणि दिनांक श्रेणीनुसार एंट्रीज फिल्टर करू शकता, ज्यामुळे विशिष्ट नोंदी पटकन शोधता येतील.
जर तुम्हाला तुमचे उत्पादन प्रोडक्शन फ्लोअरनुसार व्यवस्थापित करायचे असेल तर इश्यू रिक्वेस्ट फ्रॉम प्रोडक्शन फ्लोअर सारखे अतिरिक्त पर्याय वापरू शकता. हे व्हाउचर विशेषतः उपयुक्त आहे जर तुमच्याकडे उत्पादन टीम आणि प्रोडक्शन फ्लोअर्सची रचना असेल. हे प्रोडक्शन फ्लोअरवरून वेअरहाऊस किंवा डिस्पॅच टीमकडे कच्च्या मालाच्या मागणीची प्रक्रिया सुलभ करण्यात मदत करते. इश्यू रिक्वेस्ट फ्रॉम प्रोडक्शन फ्लोअर हे व्हाउचर त्या टीम्ससाठी खूप महत्त्वाचे आहे ज्या दररोज कच्च्या मालाची मागणी करतात. हे व्हाउचर वापरून प्रोडक्शन टीम डिस्पॅच किंवा वेअरहाऊस टीमकडे अधिकृतपणे मागणी पाठवू शकते. या व्हाउचरमध्ये प्रोडक्शन टीम शाखा निवडेल, संदर्भ क्रमांक टाकेन, मागणीची तारीख निवडेल, प्रोडक्शन फ्लोअर निवडेल, जर एकापेक्षा जास्त फ्लोअर्स असतील, तयार होणारी वस्तू निवडेल, बिल ऑफ मटेरियल निवडेल, बॅचची मात्रा टाकेल. कच्च्या मालाची यादी मिळवण्यासाठी गेट RM रिक्वायर्ड वर क्लिक करा. मग फक्त सेव्ह वर क्लिक करा आणि नोंद पूर्ण करा. हे व्हाउचर प्रोडक्शन फ्लोअरकडून डिस्पॅच किंवा वेअरहाऊस टीमकडे जाणारी अधिकृत कच्च्या मालाची मागणी म्हणून काम करते. याशिवाय याच नोंदीमध्ये विनंती प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी अनेक उपयुक्त पर्याय उपलब्ध आहेत. आता जो व्यक्ती ही विनंती स्वीकारतो त्याच्याकडे प्रोडक्शन फ्लोअरला साहित्य देण्याचे अधिकार असणे आवश्यक आहे. या व्हाउचरमध्ये आम्ही एक सुविधा, एक फीचर दिले आहे जिथे कोणीही पुल फ्रॉम प्रोडक्शन रिक्वेस्ट पर्यायाचा वापर करून दररोजच्या विनंत्या तपासू शकतो. म्हणून ज्याच्याकडे योग्य अधिकार आहेत तो व्यक्ती दररोज ही विनंती प्रक्रिया करू शकतो. तुम्हाला फक्त पुल फ्रॉम प्रोडक्शन रिक्वेस्टवर क्लिक करायचे आहे आणि सिस्टम आपोआप आज आलेल्या सर्व प्रलंबित विनंत्या दाखवेल. उदाहरणार्थ, जर कोणाला आयटम X साठी 100 युनिट्सची विनंती आली असेल आणि त्यांच्याकडे 80 युनिट्स स्टॉकमध्ये असतील, तर ते फक्त प्रमाणाच्या फील्डमध्ये 80 लिहू शकतात आणि नोंद सेव्ह करू शकतात. मग सिस्टम त्या विनंतीवर 80 युनिट्स इश्यू करेल आणि उर्वरित 20 प्रलंबित म्हणून चिन्हांकित केले जातील. आता आपण त्याच व्हाउचरबद्दल बोलूया जे मटेरियल रिसिव्हड फ्रॉम प्रोडक्शन फ्लोअर अंतर्गत प्रोडक्शन फ्लोअरच्या नोंदींसाठी देखील वापरले जाते. उदाहरणार्थ, जर मी माझ्या प्रोडक्शन टीमला कच्चा माल दिला असेल आणि त्यांनी तयार माल परत केला, तर मी हा व्हाउचर त्या प्राप्तीची नोंद करण्यासाठी वापरू शकतो. या परिस्थितीत आम्ही पुल फ्रॉम प्रोडक्शन इश्यू नावाचा एक पर्याय दिला आहे जो मूळ दस्तऐवज किंवा मूळ व्हाउचरला संदर्भित करतो. तुम्हाला फक्त पुल फ्रॉम प्रोडक्शन इश्यूवर क्लिक करायचे आहे आणि प्रोडक्शन फ्लोअर नंतर आयटम निवडू शकतो. जर कोणताही कच्चा माल वापरला गेला असेल तर तुम्ही उपलब्ध पर्यायांमधून तो पाहू आणि निवडू शकता. मी तुम्हाला हे एका उदाहरणासह दाखवतो. ही विंडो वापरलेल्या कच्च्या मालाचा तपशील दाखवते. म्हणून प्रोडक्शन फ्लोअरवरून माल घेणारी व्यक्ती इथे वापरलेला कच्चा माल देखील नमूद करू शकते. याशिवाय त्याच व्हाउचरमध्ये आम्ही पुल फ्रॉम BOM हा पर्याय दिला आहे. जर तयार मालामध्ये अनेक घटक असतील तर तुम्हाला प्रत्येक आयटम वेगळा निवडण्याची गरज नाही. फक्त पुल फ्रॉम BOM वर क्लिक करा आणि सिस्टीम आपोआप घटक भरून टाकेल. तो आयटम म्हणजेच तयार माल आपण तिथे निवडला आहे. या उत्पादनाविरुद्ध बिल ऑफ मटेरियलमधील कच्चे माल आपोआप तिथे आणले जातील. त्याच पर्यायांमध्ये अटॅचमेंट आणि इतर फील्डसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. प्रोडक्शन फ्लोअरनुसार उत्पादन व्यवस्थापित करू शकता. एंट्रीमध्ये आम्ही काही अतिरिक्त पर्याय दिले आहेत. मी समजावून सांगतो. वॉच कॉन्फिगरेशन. तुम्ही कॉलम्स सानुकूलित करू शकता. ही विशिष्ट ग्रेड गरजेनुसार सानुकूलित करू शकता. जर तुम्हाला कोणताही कॉलम जोडायचा असेल किंवा काढायचा असेल
तर तुम्ही चूज कॉलम हा पर्याय सहज वापरू शकता. तिथे कॉपी पेस्टचा पर्यायही उपलब्ध आहे. ग्रेड कॉपी करा आणि पेस्ट करा. जर तुम्हाला कोणत्याही व्हाउचरमधून डेटा कॉपी करायचा असेल तर तुम्ही तो सहजपणे इथे पेस्ट करू शकता. पर्यायही इथे उपलब्ध आहे. जर तुम्हाला काही तपशील तयार करायचे असतील किंवा व्यवस्थापित करायचे असतील तर तुम्ही एकापेक्षा जास्त बॉन्ड्स तयार करू शकता. ठीक आहे. तर आता प्रोडक्शन मॉड्यूलमध्येच काजू व्यवसायात असणाऱ्यांसाठी जसे काजू उत्पादन, काजू नियोजन आणि त्यांना हवे असलेले सर्व काही व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही वेगळा मॉड्यूल दिला आहे. त्यासाठी आम्ही वेगळा पर्याय दिला आहे. या पर्यायासाठी तुम्हाला इन्व्हेंटरी सेटअपमधील कंपनी सेटअपमध्ये जावे लागेल. इन्व्हेंटरी सेटअपमध्ये प्रोडक्शन प्रोसेस म्हणून काजू निवडले आहे याची खात्री करा. ठीक आहे. तर जर तुम्ही तिथे काजू सेट केले आणि सेव्ह केले तर तुम्हाला दिसेल की काजू प्रोसेसिंग या नावाने बरेच पर्याय सक्षम होतील. तर काजू प्रोसेसिंगमध्ये तुम्ही पाहू शकता की आम्ही नियोजन, उकळवणे, कापणे, आर्द्रता, सोलणे आणि नॅनो ग्रेडिंगचे पर्याय दिले आहेत. ठीक आहे. तर पहिला पर्याय आहे काजू उत्पादन नियोजन. या पर्यायात तुम्ही पाहू शकता की सर्व पर्याय उपलब्ध आहेत. काजू नियोजनाच्या वेळी तुम्हाला कोणत्या प्रकारचे रेकॉर्ड ठेवायचे आहेत हे ठरवावे लागेल. तर तुम्ही इथे पाहू शकता शाखा, आयटम, लॉट नंबर, पार्टी, मूळ देश, नियोजित प्रमाण, कापणी विभागातील तुकडे, सोलणी विभागातील तुकडे, सर्व गोष्टी इथे उपलब्ध आहेत. टक्केवारी, वजन टक्केवारी, अंदाजित उत्पादन आणि अंतिम उत्पादन सर्व फील्ड्स उपलब्ध आहे. त्याच व्हाउचरमध्ये आम्ही अटॅचमेंटसाठी पर्याय दिला आहे. तुम्ही इथून कोणतीही प्रतिमा किंवा दस्तऐवज जोडू शकता. त्याच व्हाउचरमध्ये आम्ही कॉन्फिगरेशनचा पर्यायही दिला आहे. कॉन्फिगरेशनद्वारे तुम्ही आमच्या इतर व्हाउचर्समध्ये उपलब्ध असलेले सर्व पर्याय आणि डेटा वापरू शकता, जसे की जनरल नंबर, सेटिंग नंबर, सूचना पाठवणे आणि मंजुरी व्यवस्थापन. म्हणून सर्व साधने इथे उपलब्ध आहे. पुढील पर्याय आहे काजू उत्पादन उकळवणे. यामध्ये तुम्ही बॉयलर पाहू शकता. तुम्हाला नंबर निवडावा लागेल. पार्टी, मूळ देश देखील उपलब्ध आहे. लोड प्रमाण, आउटपुट प्रमाण आणि ओपन ओरिजिन मग प्रमाण. ठीक आहे. म्हणून आपल्याला सर्व तपशील भरावे लागतील. अटॅचमेंटच्या पर्यायासह तुम्ही संबंधित फाइल्स अपलोड करू शकता. आता कटिंग प्रक्रिया. कटिंग प्रक्रियेत तुम्ही इथे बॉयलर लोड नंबर पाहू शकता आणि इथे सर्व आवश्यक फील्ड्स उपलब्ध आहेत. हे उपयुक्त आहे जर तुम्ही काजू उत्पादन किंवा मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय चालवत असाल. म्हणून तुम्ही पाहू शकता की काजू प्रक्रियेत जोडलेले सर्व पर्याय तिथे उपलब्ध आहे. कामगार, मुले, महिला आणि किती आहे. मुळात इथे तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थापित करू शकता. पूर्ण, तुकडे, कापलेले, नाकारलेले, सर्व गोष्टी आणि स्वयंचलित प्रक्रिया. आता काजू उत्पादनातील आर्द्रता. इथे तुम्ही पाहू शकता लॉट नंबर निवडावा लागतो, जो अनिवार्य आहे, आणि उपलब्ध तुकडे, पूर, सर्व तपशील जसे की तुटवडा, इनपुट, आउटपुट आणि तुटवड्याचे टक्केवारी तुम्हाला नमूद करावी लागते. आता सोलण्याची प्रक्रिया. सोलण्याच्या प्रक्रियेसाठी पुन्हा तुम्ही पाहू शकता लॉट नंबर टाकावा लागतो आणि पूर्ण व तुकड्यांची प्रक्रिया. सर्व तपशील तुम्हाला भरावे लागतात. आता शेवटची प्रक्रिया काजू उत्पादन नॅनो ग्रेडिंग. तर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला लॉट नंबर, पूर्ण इनपुट आणि बिन निवडावा लागतो. तुम्हाला सर्व तपशील जसे की URA, सान आणि तोटा भरावा लागतो. आणि या व्हाउचरमध्ये संलग्न करण्यासाठीही हाच पर्याय उपलब्ध आहे. जर तुम्हाला सर्व प्रक्रियांचे अहवाल पाहायचे असतील
तर तुम्हाला ऑन रिपोर्ट्समध्ये जावे लागेल आणि शोधात तुम्ही फक्त काजू असे शोधू शकता. म्हणून तुम्ही पाहू शकता की सर्व अहवाल इथे उपलब्ध आहे. काजू उत्पादन नियोजन रजिस्टर, कटिंग रजिस्टर इत्यादी. म्हणून सर्व व्हाउचर्स यादीत दाखवले आहेत. अशा प्रकारे काजू उत्पादनासारख्या व्यवसायात सर्व गोष्टी, सर्व प्रक्रिया सुरळीतपणे व्यवस्थापित करता येतील. अशा प्रकारे तुम्ही अलाइन बुकमध्ये उत्पादन व्यवस्थापित करू शकता.